हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर फ्रेंड्स, आता इथे पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि मी 5 वाजता उठली आहे। तर आता एक 10-15 मिनटं मी मेडिटेशन इथे करते आहे आणि त्यासोबत मी कोमट पाण्याचा एक ग्लास घेतला आणि नंतर गॅलरीमध्ये फ्रेश अशा छान थंडगार हवेमध्ये मी मेडिटेशन केलेलं आहे। तर मेडिटेशन केलं आणि आता इथे मी पीठ भिजवायला घेतलेलं आहे। तर सरांच्या एकदम चालू आहेत कॉलेजच्या, त्यामुळे ते थोडे लेट जात आहेत आता, परंतु मी माझ्या टायमिंगलाच उठते कारण मला आता ती सवय लावून घेतली आहे मी। आणि सकाळी सकाळी उठलं ना तर खूप फ्रेश वाटतं, अजिबात आपल्याला दिवसभर थकवा जाणवत नाही आणि सगळं काम आपण उत्साहाने करतो आणि तसेच आपण फिट देखील राहतो, ॲक्टिव्ह राहतो, आपल्याला फ्रेश फील होतं। पुन्हा त्यासोबत सकाळी उठल्याचे खूप सारे फायदे आहेत, तुम्हाला माहीतच आहे। सकाळी उठलं तर कामं पण पटपट उरकतात आणि भरपूर सारी दिवसभरात कामं होतात, स्वतःला वेळ मिळतो, स्वतःसाठी वेळ काढू शकतो आपण। तर असं आहे। आणि आता उन्हाळा लागलेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी बेस्ट सीझन आहे हे। तसेच उन्हाळ्यामध्ये आहार कमी घेतो आणि पाणी भरपूर पितो। तसेच व्यायाम, आहार, पाणी ह्या सगळ्या गोष्टी आपण जर व्यवस्थित फॉलो केल्या तर आपण अगदी असं म्हणजे फिट राहतो आणि आपलं वजन कमी होऊन मेंटेन देखील राहतं। तर मेंटेन ठेवणं पण तेवढं गरजेचं आहे। तर असो, आता इथे मी पीठ वगैरे भिजवून घेतली कणिक। आणि एका ताईंनी मला कमेंट केली होती की प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पीठ ठेवू नये, परंतु मी वन टाईमच पीठ यूज करते आणि अगदी म्हणजे चपाती होईपर्यंतच पिशवीत ठेवत होती। परंतु त्यांचं पण बरोबर आहे की प्लॅस्टिकचा वापर म्हणजे कॅन्सरची शक्यता असू शकते, कॅन्सर होण्याची। त्यामुळे मग मी पण आता इथे डबा केलेला आहे पिठासाठी आणि मी इथे स्टीलच्या डब्यामध्ये पीठ ठेवलेलं आहे भिजवून। आणि तोपर्यंत आता मेथीची भाजी मी शिजायला टाकलेली आहे। तर मेथीची भाजी रात्रीच निवडून ठेवलेली, काल येताना सरांनी घेऊन आले, तर ती कालच रात्री मी निवडून ठेवली आणि सकाळी मी फोडणीला टाकली। तर लसूण आणि हिरवी मिरची तेलामध्ये जिरी मोहरी टाकायची आणि छान असं लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्यायची आणि नंतर भाजी टाकायची। तर भाजीवर 1-2 मिनटं वाफ येईपर्यंत झाकण ठेवायचं आणि नंतर झाकण काढून ठेवायचं। भाजी तशीच शिजवायची, अगदी छान चटपटीत मेथीची भाजी होती। मीठ थोडंसं कमी टाकायचं भाजीला, कारण भाजी ही शिजून कमी होती मेथीची। त्यानंतर फुलक्यांसारख्या मी इथे चपाती बनवली आहे। चपातीला आता इथे मी तेल लावत नाही आहे आणि आपल्याला वजन कमी करून मेंटेन ठेवायचं म्हटलं तर ह्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे। आणि प्रोटीन कॅल्शियमयुक्त आपण आहार पण घेणं तेवढं गरजेचं आहे। पाणी भरपूर प्यायचं आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, कारण मला पण फिटनेसचं खूप क्रेज आहे। आणि वाढत्या वयामध्ये कसं होतं की एकदा झपाट्याने वजन वाढलं तर ते कमी होऊन मेंटेन ठेवणं पण तेवढं खूप गरजेचं आहे आणि खूप तारेवरची कसरत असते। त्यामुळे आपण तेवढं म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे। आणि आता आपण बघतो की खूप अशा आजार निघालेले आहेत, काय म्हणजे काय होईल काही सांगता येत नाही। आजचा दिवस जो आहे तो आहे, उद्या काय होईल काही सांगता येत नाही। त्यामुळे आयुष्य हे हसून खेळून जगा आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या। छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायला शिका, समाधानी राहा, सगळ्या गोष्टी बघा व्यवस्थित होतात। आणि आता इथे छान असा सूर्य उगवलेला आहे, 7 वाजलेत आणि मी इथे खिडकीतनं सूर्य उगवलेला शूट केलेला आहे। तसेच आता इथे बघा सॅलड ज्यूस आम्ही घेत असतो सकाळी सकाळी आणि सर पण आता सकाळी लवकर उठून व्यायाम करतात, तर छान वाटतं आणि दिवसभर असा थकवा जाणवत नाही। आणि तसंच आहार पण घेणं गरजेचं आहे। तर सॅलड ज्यूस इथे मी सकाळी सकाळी काकडी, गाजर, बीट, तर बीटाची आणि काकडीची साल काढून ते चिप्स केल्यानंतर मिक्सरला ग्राइंड केले, त्यामध्ये ब्लॅक सॉल्ट टाकलेलं आहे आणि थोडं चाट मसाला टाकायचा, म्हणजे मुलं पण आवडीने पितात। तसेच इथे मी ड्रायफ्रूट्स दिले, म्हणजे नको तिथे आपण पैसे खर्च करतो, म्हणजे टोस्ट, बटर किंवा खारी हे आणण्यापेक्षा आपण असे ड्रायफ्रूट्स आणावे मुलांना वगैरे, तुम्ही पण घ्या।
आणि दिवसभर काम करायचं म्हटलं तर एनर्जी ही हवी असते, त्यामुळे आहार व्यवस्थित घेणं गरजेचं आहे। तर सॅलड ज्यूसने खूप फरक पडतो। सॅलड प्रॉपर खाणं होत नाही, त्यामुळे तुम्ही असं ज्यूस घेतला तर लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत स्किनला पण खूप फरक पडतो। वाढत्या वयामध्ये स्किनवर बघा आपली लूज लटकती स्किन होते, ती टाईट होते, ग्लो शाईन करते आणि आपल्याला एनर्जी पण भरपूर येते। आता सर गेल्यानंतर बघा आता मुलांना पण सुट्टी लागली आहे, तर मी सरांचा एकदा टिफिन बनवून दिला की मी माझ्यासाठी वेळ काढते। तर मी आता अर्धा ते पाऊण तास असा रोज व्यायाम करते, सूर्यनमस्कार घालते, स्ट्रेचिंगचे प्रकार करते, मेडिटेशन केलं सकाळी एक 10 ते 12 मिनटं, तर खूप छान वाटतं। आपण आपलं स्वतःचं असं नियोजन करायचं किंवा एक शेड्यूल तयार करायचं आणि त्या पद्धतीने आपण आपल्या कामांचं नियोजन करून आपलं रुटीन ठेवायचं आहे। म्हणजे वाढत्या वयामध्ये कसं होतं, आहाराबरोबर आपण व्यायाम करणंसुद्धा गरजेचं आहे। आता तुम्ही म्हणाल की दिवसभरात मी भरपूर कामं करते, हालचाल होते, त्यामुळे आम्हाला व्यायामाची गरज नाही, परंतु व्यायाम करायचा, व्यायाम हा फिट राहण्यासाठी करायचा, जेणेकरून आपल्याला एकही गोळी चालू राहणार नाही, आपण फिट राहू, आपलं शरीर ॲक्टिव्ह राहू, आपल्याला फ्रेश फील जाणवण्यासाठी, थकवा न जाणवण्यासाठी आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे। त्यामुळे हे स्ट्रेचिंगचे प्रकार मी रोज सकाळी करते आणि याने ऑल बॉडीचा आपला योगा होतो। तर बघा आर्म्स, आपले साईड फॅट्स, ब्रेस्ट, आपले ओटीपोट, पोटावर भरपूर सारी चरबी असते, तर मग ती हळूहळू रिड्यूस होते आणि तुम्ही काही खाल्लं तरी ते डायजेस्ट होतं, त्यामुळे एक सवय लागते आपल्याला। आपण बघा एखाद्या गोष्टीशी ॲडिक्टेड झालो ना तर ते केल्याबिगर राहत नाही। मग तुम्ही चांगल्या गोष्टींची सवय लावा की जेणेकरून तुमचं माइंड छान राहील, तुम्ही पॉझिटिव्ह राहायला लागाल, तुमच्या आजूबाजूला तुम्ही पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं आहे। आता बघा मी तुम्हाला थंबनेलवरनं लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे, की वाढत्या वयामध्ये आपण तणावमुक्त कसं राहायचं। तर मग बघा आपल्याला डोक्यात नको ते विचार चालू असतात, मन कुठेतरी डिस्टर्ब होतं, नैराश्य येतं, आपल्याला वाटतं आपल्या मनासारखं काही होत नाही, परंतु असं नाही आहे। आपण थोडं पेशन्स ठेवायचं, संयम ठेवायचं, आपलं काम आपण चालू ठेवायचं आणि प्रॉब्लेम ही सगळ्यांनाच आहे, परंतु तुम्ही पॉझिटिव्ह राहा, सगळं काही व्यवस्थित होतं। तर आता बघा इथे मी पक्ष्यांना पाणी ठेवले, तुळशीला पाणी घालते, अगरबत्ती लावते, फ्रेश होऊन आंघोळ केली, त्यानंतर मग स्वामी सेवा म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालून स्वामी सेवा करत असते मी। तर इथे पक्ष्यांना मी काही पण गहू तांदूळ वगैरे असं ठेवते, ते दिवसभरात येऊन खाऊन जातात। त्यानंतर पाणी मी 2 टाईम ठेवते, सकाळी पण आणि दुपारच्या वेळात पण ठेवते, पक्षी येऊन पिऊन जातात आणि छान वाटतं तेवढंच। तर इथे झाडांना पाणी वगैरे घातलं, नंतर मृदुलने पण आंघोळ करून इथे देवपूजा वगैरे करत असतो, तो शनी महात्म्य वाचतो, देवपूजा स्वामी सेवा माळ जपतो, स्वामींची श्री स्वामी समर्थ एक माळ वगैरे जपतो, असं मुलांना पण मी ती सवय लावलेली आहे। तर आता त्यांना ड्रायफ्रूट्स वगैरे दिले, त्यानंतर मग भाजी पोळी बनवलेलीच आहे, तर पोळ्या मुलांना मी नंतर करून देते भूक लागेल तशी। तर इथे आवरून झालेलं आहे सगळं, किचन वगैरे साफ केलं, असं बेसिंग वगैरे सिंक, आणि आपण म्हणतो ना की म्हणजे घरामध्ये स्वच्छता टापटीप जर राहिलं तर तिथे नेहमी लक्ष्मी सुवास करते, आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि आपलं मन आपण कशात ना कशात गुंतवत राहतं। ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टी आपण अवश्य करावं। तर आता इथे माठ वगैरे बघा हा स्वच्छ मी असा आठवड्यातून 2 ते 3 वेळा धुत असते आणि स्क्रबरने असं थोडंसं वरच्यावर, कारण क्षार पाण्यात भरपूर आहे त्यामुळे व्हाईट पडतो आणि डाग पण पडतात इथे, त्यामुळे मग असं आठवड्यातून 2 ते 3 वेळा धुते स्वच्छ आणि त्यानंतर फडका ओला करून मी त्याला लावत असते। म्हणजे पाणी खूप थंड होतं, शक्यतो फ्रीजचं पाणी अवॉइड करायचं, फ्रीजच्या पाण्याने पोट वाढतं आणि तसेच बघा वजन पण देखील वाढतं, त्यामुळे फ्रीजचं पाणी अवॉइड करा, माठातलंच पाणी प्या आणि असा एखादा फडका लावला तर खूप छान असं थंड पाणी होतं आणि सतत ओला करायचा। आता गरमी एवढी वाढली ना की तो लगेच बघा असा सुकतो, त्यामुळे मग असं पाणी प्यायला आलं की लगेच तो ओला करत असते मी, ती सवयच लावलेली आहे। आता हाऊसवाईफ म्हटलं तर ह्या गोष्टी चालूच राहतात दिवसभरामध्ये, काही ना काही स्वच्छता टापटीप, क्लिनिंग, कपड्यांच्या घड्या, प्रेस वगैरे, मुलांकडे लक्ष द्यायचं, नवऱ्याचा डबा, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोच, परंतु त्याचबरोबर आपण सुद्धा आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं तेवढं गरजेचं आहे। आणि कसं होतं की आता बघा दिवसच असे आलेले आहेत की सतत म्हणजे काही ना काही आपल्याला एक ऐकायला येतं कानावर, त्यामुळे मग आपण आहे ना स्वतःची काळजी घेणं तेवढं खूप गरजेचं आहे। तर आता इथे मी सगळं आवरून घेतलं आणि फरशी वगैरे पुसते। तर फरशी पुसताना पाण्यामध्ये मीठ घालत जा तुम्ही किंवा गोमूत्र वगैरे घालू शकता। मीठ घातल्याने काय होतं, घरातील निगेटिव्ह शक्ती बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये, छान वाटतं, प्रसन्न फ्रेश वाटतं, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं आहे आणि बाकी लायझॉल फिनेल वगैरे तुम्ही काही टाकू शकता। आणि त्यासोबत बघा आता फरशी वगैरे पुसून घेतली आता, आणि
आणि मुलांनी काय झालं, अंघोळ केली आणि शॉवर चालूच ठेवलेला. तर मी फरशी वगैरे पुसली आणि बाथरूम धुवायला गेली, तर ते शॉवर चालू असल्यामुळे सगळी कपडे ओली झाली माझी. तर मला पुन्हा कपडे बदलावी लागली. दिवसभरामध्ये 3-4 ड्रेस होता. सकाळी व्यायाम करताना मी टी शर्ट आणि पॅन्ट घालते, त्यानंतर अंघोळ केल्यानंतर मग कुर्तीज वगैरे असते किंवा मग कधी वाटलं तर साडी वगैरे वेअर करत असते. तर आता पटपट कामं उरकून घेते आणि म्हटलं आज 2 ते 3 रील्स बनवावं. तर आता इथे कपडे आज सरांची पण होती आणि भरपूर कपडे असतात. आता मुलांचे पण 2 ते 3 टाईम कपडे बदलतात. रात्री पण संध्याकाळी खेळायला जातात, मग ते रात्री आल्यानंतर मग खेळून पुन्हा बदलतात आणि घामाने वगैरे खराब होतात, वास येतो. त्यामुळे मग आता उन्हाळ्यामध्ये ते 2 ते 3 वेळा त्यांचं कपडे बदलणं होतं. मग भरपूर कपडे पडतात धुवायला पण आणि माझ्याकडे तर कुठलीही मेड नाही आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी मी हातानेच करते आणि दिवस माझा असाच कामामध्ये जातो. तर मग मी असंच काही ना काही दिवसभरामध्ये माझी कामं चालू असतात, हालचाल होते. परंतु व्यायाम केल्याने खूप छान वाटतं. तसेच आपल्या गृहिणीने बघा, आपण जरी हाऊसवाईफ असलो किंवा तुम्ही होम मेकर जरी असाल, तरी तुम्ही कामांचं नियोजन करून त्याप्रमाणे रुटीन ठेवायचं आहे. खूप छान वाटतं. आजूबाजूला आपलं पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं. बाहेर फारसं आपण लक्ष नाही देईल तेवढं चांगलं आहे, कारण काय होतं, त्या गोष्टींचा आपल्याला खूप त्रास होतो. त्यामुळे आपण आपल्या कामामध्येच बिझी राहिलेलं कधीही चांगलं आहे. तर इथे सरांनी काल देवगड हापूस आणली होती पेटी आणि आता इथे मी आज आमरस करायचं ठरवलेलं आहे. तर आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता सर तर सकाळी कॉलेजला गेले, त्यांना भाजी पोळी बनवून दिली, परंतु आता नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि त्यासोबत आता इथे मी आमरस करणार आहे. तर आमरस हा माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते कसा करते. तर इथे मी 7 आंबे काढून घेतले आणि खूप फ्रेश आणि छान आंबे आहेत. वास तर एवढा छान सुटलेला आहे आणि आंबा म्हटलं तर सगळ्यांचाच आवडता. तर इथे मी 7 आंबे काढून घेतलेत आणि स्वच्छ पाण्याने धुते. तर आता आज हा माझा पहिलाच आमरस आहे वर्षातील. तर मग आता इथे मी नळाखाली असे छान धुवून घेते, कारण काय होतं, चीक वगैरे असतो ना, त्यामुळे चांगले असे चोळून धुवायचे आणि त्यानंतर मग साल वगैरे काढायची. तर असं आपण गृहिणींनी काय करायचं की बघा, आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण अवश्य कराव्या. आपल्या माणसांना काय हवं आहे, काय नको, त्यांच्या आवडीनिवडी जपल्या तर आपलं घर नेहमी आनंदी, प्रसन्न, छान राहतं. ह्या अगोदर पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं, तर त्याबद्दल थँक्यू. आणि मला असं वाटतं की बघा, जर आपण नवऱ्याचं म्हणा किंवा नवऱ्याने बायकोची मनं जपली, त्यांच्या आवडीनिवडी जपल्या, तर ते घर खरंच खूप छान राहतं. घरामध्ये वाद किरकिर होत नाही आणि त्या घरात नेहमी लक्ष्मी सुवास करते. नेहमी ते घर आनंदाने भरभरून जातं असं आहे आणि कधीच कसली कमी पडत नाही. त्यामुळे तुम्ही पण स्वामी सेवा करा. ज्या देवावर तुमची श्रद्धा असेल त्या देवाची तुम्ही श्रद्धा, भक्ती, सेवा करा, तर छान वाटतं. फार विचार करू नका. विचार केल्याने काय होतं, आपण कुठेतरी डिस्टर्ब होतं. आपलं बघा, आपल्या डोक्यात खूप विचारांचा गोंधळ होतो आणि नंतर आपल्याला असं काही सुचत नाही आणि आपण मग नंतर खूप डिप्रेशनमध्ये जातो. आपल्या चेहऱ्यावरचं हसू देखील जातं. त्यामुळे आपण नेहमी बघा, आपल्या स्वतःच्या मनाचा विचार करायचा, आपल्या माणसांचा विचार करायचा, आपल्या मुलांचा, की काय हवं काय नको. आपल्या फॅमिलीत आपण कधीही बिझी राहिलेलं चांगलं. आणि हे बघा, फार विचार करू नका जग काय म्हणेल. तुमच्या आवडीनिवडी तुम्ही जोपासा, तुमच्या आवडीनिवडी तुम्ही जपा. आपल्या माणसांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. वेळ पडली तर कोणी कोणासाठी येत नाही, आपली फॅमिलीच असते. त्यामुळे आपण नेहमी आपल्या फॅमिलीत बिझी, आनंदी राहावं. तर छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायला शिका. तर आता इथे बघा, मी आंब्याची साल काढून घेतली, त्याचे स्लाईस केले आणि त्यानंतर जो पल्प गर असतो तो मी मिक्सरला ग्राइंड केला. त्यामध्ये थोडंसं थंड पाण्याचा वापर करते, दुधाचा वापर करत नाही मी आमरसाला. आणि थोडं थंड पाणी टाकायचं, म्हणजे लई घट्ट पण असा खूप घट्ट असेल ना तर म्हणजे खायला पण बरा वाटत नाही. त्यामुळे मग अगदी नॉर्मल थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकून मग मी थोडंसं मिक्सरला थोडी साखर पण ॲड केली, म्हणजे गोडी छान येते आमरसाला. आणि आंबे तसे गोडच आहेत, परंतु थोडी साखर टाकली ना की आमरस खूप छान लागतो चवीला. तर मी आता इथे मिक्सरला फिरवून घेते जो काही पल्प गर काढलेला आणि एका टोपामध्ये ते व्यवस्थित मिक्स करायचं. त्याच्यामध्ये वेलची पूड टाकले आणि वेलची पूड टाकल्यानंतर पुन्हा थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर असं चांगलं मिक्स करून घेतलं ना की एकसारखा असा आमरस छान दिसतो आणि खायला पण छान वाटतो.
तर हे बघा, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ असं जास्त पाणी पण टाकायचं नाही, थोडंसंच पाणी टाकायचं, थंड पाणी. आणि आमरस हा आंबे उष्ण असल्यामुळे कसं की तो फ्रीजमध्ये ठेवूनच थंड असं सर्व करायचा. तर याच्यामध्ये थोडासा ओवा टाकत असते आणि थोडंसं ब्लॅक सॉल्ट टाकले, काळं मिठाचा वापर करते. म्हणजे कसं होतं की पोटाला त्रास होत नाही, लहान मुलांना पण पोटात वगैरे दुखत नाही, कारण आंबे हे उष्ण असल्यामुळे त्रास होतो. आमरस खाताना काही वाटत नाही, पण खाल्ल्यानंतर मग अगदी जडजड होतं. त्यामुळे खाल्लं तरी मी असं क्वांटिटीमध्येच खाते. आता इथे मी स्वामींना ठेवत आहे. तर खरंच म्हणजे छान वाटतं असं मला. आणि मी अशी छान साडी वेअर केली, तर मला साडी प्रचंड आवडते, तुम्हाला माहीतच आहे. तर मी असं दुपारच्या वेळात रील्स वगैरे बनवते. मग रील्स वगैरे बनवल्या त्यानंतर मग आता इथे मुलांना चपाती गरम गरम करून देते, नैवेद्य दाखवते आणि नंतर मग मुलांना जेवायला देते आणि मी पण त्यांच्यासोबत मग खायला. तर सरांना सकाळी डबा दिला होता, परंतु असं सकाळी काही असं सण आला आणि त्यांना सुट्टी नसेल तर मग मला पुन्हा संध्याकाळचं त्यांच्यासाठी बनवावं लागतं. तर मग आता इथे मी डाळ भात आमरस बनवला, मेथीची भाजी आणि थोडे बटाटा भजी काढलेत आणि बाकी संध्याकाळी पुन्हा मी सरांसाठी करणार आहे. तर आता इथे नैवेद्य दाखवून घेते. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आमच्याकडे कसं असतं की जर सवाष्ण गेलेली असेल अगोदर, तर मग तिच्या नावाचा एक छोटासा मटका म्हणजे केळी आणायची आणि ती अशी गोलाकार असते मातीची. आणि त्यानंतर मग जर जेंट्स गेलं असेल तर मग त्याच्या नावाचं आपण गाडू आणायचं, म्हणजे जे नवरात्रीमध्ये ठेवतात ना आपण मातीचा गाडू, तसं आपल्याला आणायचा असतो. परंतु इथे सिटीमध्ये मिळतो नाही मिळतो, त्यामुळे आता इथे काही भेटलेला नाही आहे सरांना. त्यामुळे मग मी इथे तांब्याचा गडू त्यांच्या नावाचा ठेवला, त्याला हळदी कुंकू लावलं एका प्लेटमध्ये आणि त्याच्यात पाणी ठेवायचं आपल्याला आणि नंतर मग नैवेद्य दाखवायचं. तर मग मी आता नैवेद्य दाखवला, दिवा वगैरे अगरबत्ती लावली आणि पूजा केली आणि त्यानंतर मग मुलांनी पण जेवण केलं, मी पण जेवण केलं त्यांच्यासोबत आणि नंतर मग थोड्या वेळ टी व्ही बघितला, अस्तव्यस्त पडलेला आवरलं, कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या, नंतर 2 ते 3 रील्स बनवल्या. तर रील्समध्ये माझा 1 ते 2 तास सहज जातात. आता इथे वाजलेले आहे 5:30 वाजले, परंतु आता मी दूध गरम केलं, मुलांना दिलं, मुलं खाली खेळायला गेलेले आहेत. त्यानंतर मी थोडासा चहा केला मला आणि सरांना थोडं लेट होईन बोलले मला, तर म्हटलं ठीक आहे. मग मी आता इथे डाळ भाताचा कुकर लावला. तर मी सकाळी मुलांना थोडंसं हे केलं होतं, म्हणजे बटाटा भजी वगैरे. तर आता मी सरांसाठी बनवणार आहे गरम गरम. तर इथे डाळीला फोडणी दिली आहे, भात झालेला आहे आणि चपाती वगैरे बनवून घेते. त्यानंतर मग थोडी एक्सरसाइज वगैरे करते. मग बाकी भरपूर असतात दिवसभरामध्ये कामं. तर इथे बटाटे भजी, तर बघा मी बटाटे असे मोठे मोठे गोल आकार कापायचे, त्यानंतर मीठ चोळून स्वच्छ धुवून मीठ चोळून ठेवायचं, म्हणजे चव छान लागते, अगदी हॉटेलसारखे भजी होतात, छान टम फुगतात. आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि सोडा टाकायचा आणि पुन्हा मीठ टाकून पीठ भिजवायचं आणि मग नंतर भजी करायचे. तर मी आता इथे चणा पीठ भिजवून ठेवते आणि मग नंतर सर आले की जेवायच्या अगोदर 5-10 मिनटामध्ये लगेच भजी होतात, त्यामुळे मग गरम गरम मी करेल. तर आता मी चपाती डाळ भात वगैरे करून घेतलेला आहे आणि थोडेसे बटाटा भजी आणि आमरस केलेला आहे, तो फ्रीजमध्ये ठेवला. तर आमरस फ्रीजमध्ये ठेवल्याने थंड खूप छान वाटतो खायला. तर आता आंब्याचं सीझन आहे, तर मग सरांनी आणले होते छान. तर आता इथे मी बटाटा भजीचं वगैरे पीठ हे करून ठेवलं आहे, मिक्स करून ठेवते. तर भरपूर सारी दिवसभरामध्ये कामं असतात, व्हिडिओ शूट केला की एडिटिंग करायचं असतं. तर असं माझं पूर्ण दिवस माझ्या कामात, माझ्या फॅमिलीमध्ये असतो. आणि मी शक्यतो बाहेर जेवढं आपलं लक्ष कमी असेल तेवढं चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी. कारण आपण बघतो की जर तुम्ही स्वतःमध्ये बिझी राहिला ना, तर खरंच तुम्ही फ्रेश आनंदी दिसाल बघा. आणि छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायला शिका. प्रॉब्लेम हे सगळ्यांनाच असतात. आपल्या जर फॅमिलीमध्ये मुलांमध्ये जर आपण वेळ घालवला तर बघा मुलांना पण खूप छान वाटतं. कधी कधी त्यांच्यासोबत लहान होऊन तुम्ही खेळा, त्यांनाही छान वाटतं. मोबाईलपासून लांब राहतात, इनडोअर गेम खेळा, त्यांना आउटडोअर गेम खेळायला लावा, फुटबॉल क्रिकेट वगैरे. त्यांचे पण माइंड छान राहतात, फ्रेश पॉझिटिव्ह राहायला लागतात. मुलांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होती. आहार पण व्यवस्थित तुम्ही घरामध्ये करा, पौष्टिक करा. स्प्राउट्स वगैरे, कडधान्य, पालेभाज्या, पुन्हा रसाळ असे फ्रूट खा. असं प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. आपल्या आपल्या परिस्थितीनुसार आपण राहावं. फार बाहेर असं लक्ष देऊ नका. काय होतं आपल्यालाच त्या गोष्टींचा त्रास होतो आणि वेळेला इथे कोणी येत नाही. त्यामुळे आपणच आपल्यामध्ये बिझी राहायचं, स्ट्रॉंग राहायचं, स्वतःचं आपण तब्येतीची काळजी घ्यायची, व्यायाम करायचा. बघा आपण खूप छान फ्रेश राहतो आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःत बदल करत नाही ना, तोपर्यंत काहीच नाही आहे बघा. तुम्ही जेव्हा स्वतःत बदल कराल ना, तरच
तुमचं आयुष्य आरोग्य छान होईल आणि अगदी तुमचं आयुष्य बदलून जाईल बघा. आनंदी आनंद होईल तुमच्या घरामध्ये पण. जर आपण डिस्टर्ब असेल तर बघा सगळंच आपलं रुटीन बिघडतं आणि तब्येतीची पण आपल्या वाट लागते. त्यामुळे आपण कुठेतरी डिस्टर्ब असलं की त्याचा तो आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर त्याचा परिणाम दिसायला लागतो. त्यामुळे तुम्ही नेहमी असं फ्रेश स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करा. आनंदी राहा. छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्या. असं नाही आहे की परिस्थितीच असावी लागते. घर लहान असो किंवा मोठं असो, परंतु तुम्ही समाधानी राहायला शिका. पेशन्स ठेवा, संयम ठेवा. सगळं काही व्यवस्थित होते. स्वामींवर विश्वास, श्रद्धा ठेवा आणि स्वामी सेवा करा. तुम्हाला काही कमी पडणार नाही. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. छोट्या छोट्या गोष्टीत मला असं कुठेही काही संकट आली, प्रॉब्लेम आले, तर स्वामी मला कोणाच्याही रूपात धावून येतात आणि हा मी वेळोवेळी अनुभव घेते. त्यामुळे खरंच मला खूप छान वाटतं आणि मला जेव्हा 5-10 मिनटं डोळे झाकून असं मी स्वामींना माझा प्रॉब्लेम सांगते आणि मला लगेच सोल्युशन मिळतं किंवा मला ते मार्ग दाखवतात आणि नेहमी बघा आपल्या फॅमिलीचं संरक्षण करतात आणि त्या घरामध्ये खरंच आनंदी आनंद राहतो. स्वामींचं अधिष्ठान करा तुम्ही. आणि आता इथे मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे, तर संध्याकाळच्या वेळेलासुद्धा मी असं पूजा करते. आता आपण जो गाडू वगैरे पुजतो ना अक्षय तृतीयेला, तर मग तो असा देवाच्या म्हणजे देवघरात न पुजता तो साईडला ठेवायचा आणि साईडलाच त्याची पूजा करायची. तर मी तिथे खाली ठेवलेला आहे गडू आणि त्याची पूजा केलेली आहे, नैवेद्य वगैरे दाखवला. तर आता इथे संध्याकाळ जेवण बनवून झालेलं आहे. भजीच करायचे. सर आले की गरम गरम भजी बनवणार आणि नंतर मग जेवायला घेणार. तर मुलं पण तोपर्यंत खेळून येतील. तर मी इथे टी व्ही लावलेला आहे आणि टी व्ही बघता बघताच असं मी शांत बसतच नाही. टी व्ही जरी बघायचं म्हटलं तरी व्यायाम बैठे प्रकार करते किंवा आता लसूण संपलेला होता, मग लसूण सोलायला घेतलेला आहे. मग असं कामं मी करते, कारण माझं खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे आणि अगदी भाजीची तयारी, घरातली सगळी आवराआवर करायची म्हटलं तर फार अगदी लसूण सोलण्यापासून सगळं करावं लागतं. त्यामुळे लसूण असं मी थोडासा सोलून ठेवते, एक 3-3, 4-4 दिवसातून. आणि थोडंसं मग असं भाज्या वगैरे क्लीन केल्या की मग कोथिंबीर वगैरे निवडून ठेवते, मिरच्यांची देठं वगैरे काढून. असं भरपूर कामं असतात. काढली तर भरपूर कामही, नाही तर काहीच नाही. तर आता इथे माझं लसूण वगैरे सोलून झाला. त्यानंतर आता भजी करायला घेते. सर आलेत, फ्रेश होत आहेत. मुलं पण आता इतक्यात येतील आणि मग म्हणतील की आई भूक लागली, आई भूक लागली. मग आता लगेच आम्ही जेवायला घेतो. तर असं गरम गरम घड्याळाच्या काट्यावर माझं रुटीन असतं आणि मी तसं नियोजनच केलेलं आहे. त्यामुळे मी फुल अशी माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या कामावर माझा फोकस असतो आणि मी पूर्ण माझ्यामध्येच मी बिझी असते. तर असं छान वाटतं आणि फ्रेश वाटतं. आणि खरंच आपण म्हणजे पॉझिटिव्ह राहायला लागतो. तर मी तुम्हाला सांगते, एक 2 ते 3 वर्ष झाले मी स्वतःमध्ये बदल केले ना, तेव्हापासून माझं खरंच असं म्हणजे आयुष्यच बदलून गेलेलं आहे आणि खरंच मला खूप छान वाटतं. म्हणजे मी बाहेर फारसं लक्ष देतच नाही, कारण मला वेळ पण तेवढा नसतो आणि मला पहिल्यापासून अशी सवयच नाही आहे. त्यामुळे मी नेहमी माझ्या कामात मी बिझी असते. तर आता इथे मी जेवायला घेतले. जेवण बनवून झालेलं आहे आणि नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे स्वामींना. तर स्वामींना असं नैवेद्य आपण जसं जेवायला घेतो तसंच ताट भरून मी दाखवते आणि तेच ताट परत आपण जेवायला घ्यायचं आणि सगळ्यांना असं प्रसाद म्हणून म्हणजे डाळीत डाळ टाकायची, आमरसामध्ये आमरस टाकला आणि मग सगळ्यांना ताटामध्ये वाढलं. म्हणजे एक स्वामींचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. तर असं आहे. आणि आता जेवण वगैरे झालं, किचन क्लीन केलं. तर आता इथे मी बसलेली आहे सरांसोबत मॅच बघत, IPL. तर असं आम्ही सगळे संध्याकाळचं बसतो आणि मॅच वगैरे बघतो थोड्या वेळ. मग एक 11-11:30पर्यंत झोपतो. तर असं आहे माझं दिवसभरचं रुटीन. कसा वाटला ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा. तर आता इथे IPL असं संध्याकाळचं बघतो आणि सकाळी पण लवकर उठायचं असतं, त्यामुळे भाजीची पण तयारी करायची असते आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं स्किन केअर. तर वाढत्या वयामध्ये असं आपण काळजी पण घेणं तेवढं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत कसं होतं, आपलं फॅमिलीमध्ये मुलांना लहानाचं मोठं करण्यात दिवस गेलेले असतात आणि आता कुठेतरी मुलं मोठी झालीत, आपल्याला थोडा वेळ मिळतो, रिलॅक्स झालेला असतो. त्यामुळे मग आता आपल्याला म्हणजे आपल्या आयुष्याला ती सुरुवात होते. त्यामुळे आपलं जीवन, आपलं आयुष्य आपण आनंदाने जगावं आणि आपल्या स्वतःमध्ये बदल करावेत. तर काळानुसार आपण स्वतःत बदल करणं पण तेवढं गरजेचं आहे. तर आता इथे मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला आहे, साध्या पाण्याने. आणि एक रात्रीच्या वेळेला असं आठवड्यातून 2दा असा फेस पॅक लावत असते. तर आता इथे मी फेस पॅक लावत आहे. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कॉफी पॅक, पुन्हा मसूर डाळीचा पॅक
पुन्हा आता हे मी बेसन पीठ घेतलं, दह्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं ॲलोवेरा जेल टाकलेलं आहे, थोडी चिमूटभर हळद टाकायची आणि मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावायचं. तर खूप छान ग्लो येतो आणि स्किन अशी सॉफ्ट शाईन दिसायला लागते. लूज लटकती स्किन टाईट होण्यास मदत होते. तर आठवड्यातून 2दा असा हा फेस पॅक लावायचा, एक 15 मिनटं ठेवायचा आणि थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा. शक्यतो झोपण्या अगोदर रात्रीचं लावायचं. तर असं कॅमेराकडे पण लक्ष द्यावं लागतं. काही वेळेला काय होतं की कॅमेरा मेमरी फुल झाल्यामुळे कॅमेरा आपोआप बंद होतो व्हिडिओ, किंवा मग पॉज केलं तर पॉजच राहून जातं. त्यामुळे मला कॅमेराकडे पण सतत अधूनमधून लक्ष द्यावं लागतं. तर आता इथे मी फेस पॅक लावून घेतलेला आहे, एक 15 मिनटं ठेवते आणि सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवायचं. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की तांदूळ भिजवून त्याचं जे पाणी आहे ना ते रोज वॉटरमध्ये मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि नंतर चेहऱ्याला स्प्रे करायचं आणि रात्री ओव्हरनाईट तसंच ठेवायचं. सकाळी बघितलं ना स्किन एवढी छान दिसते ना, अगदी ग्लो शाईन करते आणि टाईट अशी दिसते बघा. नक्की ट्राय करून बघा. आणि वाढत्या वयामध्ये असं आपण गृहिणींनी स्वतःमध्ये बदल करा काळानुसार. खरंच खूप छान वाटेल. तुमचं आयुष्य अगदी आनंदी आनंद होऊन जाईल. तुमचं जीवन बदलून जाईल पूर्ण. तर अशा पद्धतीने आपण स्वतःत बदल करणं खूप गरजेचं आहे काळानुसार. तर मी असंच माझ्यामध्ये बदल केले, तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. इथे मी कसलाही शो ऑफ करत नाही किंवा म्हणजे जे आहे ते नॅचरल पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करते आणि माझं जसं रुटीन आहे तसंच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथे फेस पॅक लावला आहे, सुकला आहे बघा तो. तर सुकल्यानंतर धुवायचं. खूप छान अगदी स्किनला थंडावा मिळतो. आपल्या उन्हाळ्यामध्ये अशी आपण स्वतःची काळजी घेणं पण गरजेचं आहे तेवढं. आणि तुम्ही फ्रेश असाल तर बघा, मुलं फ्रेश असतात, घरातलं वातावरण फ्रेश असतं. त्यामुळे फार विचार करू नका. मग आपले हार्मोन्स बॅलन्स राहतात, आपले पिरियड्स रेग्युलर येतात, चेहऱ्यावर छान ग्लो शाईन चेहरा करायला लागतो आणि आपण आनंद राहतो. आपलं मन आनंदी असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला आनंदाने करता येतात. त्यामुळे मनाचा विचार करा. आता इथे सगळं आवरून झालं आहे. झोपण्या अगोदर हे मी फॅट कटर ड्रिंक घेत असते. आता हे फॅट कटर ड्रिंक आम्ही घेतो आणि मग झोपतो. गुड नाईट.